हॅलो नमस्कार, माझं नाव आहे आराध्या आणि पुन्हा एकदा सर्वांना वेलकम माझ्या या न्यू व्हिडिओला. आणि हे माझा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि मी आता 4thला जाणार आहे आणि माझी 10 एज आहे. पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे फर्स्ट ब्लॉगमध्ये कसं मी राहते, कसं मी आवरते, कसं मी म्हणजे कसं हे हँडल करते घर, ते सगळं मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि माझ्या बाबतीत पण मी सांगणार आहे. त्याच्यासाठी मला कॅमेरा हे इकडं करावं लागेल. मी आता माझ्या मागे पाहतच असेल सोफा आहे, पण तुम्हाला असा हाफ दिसत असेल, पण मी पूर्ण आवरते आणि तुम्हाला दाखवते पण. हे आहे त्याची कव्हर, हे आणि हे इथं पडदा आहे असं केलं आहे. त्यानंतर मी हे करणार आहे, हे आहे याचं कव्हर. तुम्हाला दिसत नसेल पण मी आवडते. प्राणायाम करणे, अनुलोम विलोम करणे, अनुलोम विलोम आणि कपालभाती हे दोन प्राणायाम जे आहेत हे आपल्या मेंदूमध्ये जे काही रसायन आहेत हे स्वच्छ करतात. आणि स्वच्छ केलं तर आपले मानसिक आजार थोडेसे कमी होतात आणि जे काही मनामध्ये साठून राहिलेलं आहे ते बाहेर फेकायला मदत होते. आणि आता माझ्या निरीक्षणामध्ये आता मी बोलू नाही, पण तुम्ही पण त्याच्यापासून मला तुमच्या माझ्या निरीक्षणावरून लक्ष आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पण खूप मानसिक तणाव आहे. हे तुमच्या बोलण्यातून, स्वरामधून ज्या काही भावना व्यक्त होतात त्याच्यामधून मला ही गोष्ट लक्षात आली. आणि आता मी वरच करते, मला वरच आहे आणि तुम्हाला असं दिसतच असेल. आणि वरती मी हे आवडते, भावना मी जाणतो. हे पडदा आणि मी आता वरचे इकडून आथरणार आहे आणि हे मागचं हे वाला आहे आणि मी इकडून आथरणार आहे. आणि इथं आता इन करू का बरं मला हे पडलं. आता आपण बसू शकतो आणि अजून 2 सोफे आहेत तिकडं, मी तुम्हाला दाखवतेच. का बरं मला आता ऑफ करावं लागेल थोडं ते सेटअप करायसाठी. तुम्ही बघू शकता आता माझ्या या सोफ्याची ही आवश्यकता कशी आहे. आणि यालाच नीट करायला मी इथं आले आणि तुम्हाला दाखवते आता. इथं पण असेल आणि बॅक साईडला. तर आपण वरचा हात आणि आता इथून पण
आणि आता मी इथं फिरवते. ही आहे दुसऱ्या सोफ्याची अवस्था. आता पुन्हा हात त्याच्यासाठी मी कॅमेरा थोडा ऑफ. आणि हे इथलं आहे. याच्यावर खूप गर्दा झालता म्हणून मी असं आवरलं थोडा. आणि मी आता मला काम करायला खूप आवडतं म्हणून मी तुम्हाला पण शेअर करायचे. काम करणं म्हणजे आपलं क्लीन करणं. आणि आता हे वरचं आहे. वरचं मी इकडून आठवते. तुम्ही बघू शकता किती छान आवडलंय. आणि त्याच्या डेकोरेशनसाठी मी तुम्हाला माझे एक टेडी दाखवते. हे आहे माझा टेडी. याच्यात ठेवायसाठी ठेवूया. नंतर मी दाखवते कसं. का बरं मला हे एवढं पसारा आवडायचं आहे. नाही तर तुम्हाला वाटत असेल तर खाली पण दाखवते. मला कॅमेरा ऑफ करायला लागेल. बघू शकता आमची दोघं सोफ्याची कशी आहे हाताला. आणि तुम्हाला खालचं दाखवते. मी तर असं आहे म्हणजे मी आवडते. आता मी नेऊन ठेवते. थोडा टाईम लागेल. 2 मिनटं. आणि ही माझी बॅग आहे. हे पण ठेवून येते. 2 मिनटं. थोडं कॅमेरा ऑफ करून. आता मी तुम्हाला सगळं आवडलेलं आहे सोफ्यावरलं खालचं. आणि मी आता तुम्हाला माझा टेबल दाखवते. सगळं गिचड मिचड झालं. माझा टेबल आहे इकडला. आणि हे माझा दादाचा टेबल. माझा एक भैया आहे. तुम्हाला लास्टला दाखवेल मी. मम्मा पण आहे. इथून मी तुम्हाला दाखवते कसं मी टेबल आवरते. अजून त्याचा ऑलरेडी आवरलेलाच आहे. आणि हे नंतर तुम्हाला अभ्यास पण दाखवते कसं करते तर.
आता मी 2 मिनटं थोडा इकडून ठेवून आणते, का बरं तिकडला पसारा इकडं आलाय. तुम्ही आता पाहू शकता मी आता कसं टेबल आवरलंय. मी इथून दाखवते. माझं एवढा हाफ आहे. हे जे तुम्हाला हे जे काचेची बॉटल दिसेल त्याच्यामधून आमचं दोघांचा हाफ टेबल आहे, म्हणून हे आम्ही ठेवतो इकडं. तेवढं बुक्स आणि ते सगळं तिथपर्यंत माझं आहे. आणि हे पण माझं आहे, कबर इथे जागा ठेवते. आणि हे एवढं माझ्या जागेचं आहे. आणि म्हणून तुम्हाला माझं अजून एक हे दाखवते. मला एक सांगते मी, कालच मी काहीतरी बनवलं होतं शोसाठी, आणि ते आज मी तुम्हाला दाखवते माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये. हे बघा, हे मी वरचे दोऱ्याने अटॅच केलं आहे. हे बघा, आणि खालून याला फूल आहे. इथून मी दोरा लावला आहे आणि याच्यामध्ये फूल आहे. आणि तुम्हाला दाखवते वरचं. जसं तुम्ही पाहिलं आता, हे हालत आहे काबरावरती मी अटॅच केलं आहे. आणि तुम्हाला दुसरं अजून आवरण्याची पद्धत दाखवते. आता माझ्या मागे कपड्याचं सेक्शन पाहू शकता. एवढं माझं आहे. हे आणि हे खालचं सगळं माझं आहे. 3 रोज आहे. आणि मी तुम्हाला आणते सगळं गिचड बिचड. आता काय करू, आता आवरणंच आहे. मला आवडते काम, आता आवरायचं. चला मी तुम्हाला दाखवते. हे माझे टी शर्ट आहेत. एवढं सेक्शन मी आवरलंय. तिथं मी ठेवून दाखवते. ही माझी अशी पॅन्ट आहे. काबरं आता माझा दादा बोलेल. थोडं मी जाते आणि येते परत तुम्हाला दाखवते. मी आली आहे दादाकडून. आणि आता टी शर्ट,
तुम्ही सगळे इथे बघू शकता. माझ्या हातात ही अशी पर्स आहे. ही माझी मावशीने दिली आहे आणि त्याचं मधलं आहे. याच्यामधलं असं आहे आणि याच्यामध्ये आरसा पण आहे. जर तुम्हाला माझं चॅनल माहीत असेल तर तुम्हाला दिसेलच ते डान्सचे व्हिडिओ आणि शॉर्टचे व्हिडिओ मी पोस्ट केली आहे. शॉर्ट्समध्ये जायचं आणि बघायचं माझं डान्स आम्ही कॉमेंट पण करायचं ना. आता तुम्ही पाहू शकता असा आवडला आणि हे खालचं हे काढलं. आणि इथला आता एवढा ढीक पडलाय म्हणून माझी ओढणी आहे का आपले जुने कपडे सगळे 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 म्हणून मी इथं ठेवते. परत सगळे विचार मिळते आणि हे स्कार्फ आता इथं हे इथंच राहील. हे इथंच राहील आणि हे जेव्हा पूजा असते स्कूलमध्ये आणि कवा म्हणजे असं दुसऱ्यांचं फंक्शन असते पूजा शारदा पूजा तर हे नेते मी इथं म्हणजे इथं असं ते लावतात ते आमच्या स्कूलमध्ये पण असते आणि हे इथं ठेवायचे. आणि हे आहे माझे फ्रॉक जुने फ्रॉक. आता मला हे घालून टाकायचे काबरा आता माझं कोणाचंच हे पाय नाही काबरा मी आता कर्नाटकमध्ये राहते आणि माझे सगळे फॅमिली महाराष्ट्रामध्ये राहतात. आणि जायला पण 2 दिवस लागतात तिकडं म्हणून आता काय पण आणि हे इथे याची जागा इथे आहे. आणि हे हँड ग्लोव्ज आहे माहीत नाही कोणाचे आहे. हे माझ्या दादाचे असेल कदाचित. आणि हे माझा असा ड्रेस आहे काबरे मला हे ये ना का मी घालून बाहेर आणि तुम्हाला पण लागतं म्हणून इथं याची पण आणि हे माझे स्कूलचे जुने कपडे आणि हे कुठे ठेवता हे मी आता तिकडे त्या अलमारीत ठेवते. आणि हे फ्रॉक पण एवढं जुनं आहे माहीत नाही वाटते आता याच महिन्यामध्ये कोणत्या तरी वीकमध्ये घेतला असेल. खूप मोठं आहे आणि हे मोठं व्हायले मला आणि म्हणून मी हे ठेवतो. आणि हे क्लोज करू. हे आपण इकडे ठेवून देऊया. आणि आता मी तुम्हाला माझं अजून एक सेक्शन दाखवेल. मी माझे बुक्स ते मी कसा अभ्यास करते ते दाखवते आणि दुसरं ब्लॉग मी याच्यासाठीच आवडण्यासाठीच करणार. सेकंड ब्लॉग कापरे थोडं राहिलं आहे आणि हे माझं अभ्यासाचं दाखवणं झालं तर नंतर मी हे ब्लॉग एंड करणार. चला मग आता मी तिथं ठेवते टेबलवर.
हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे माझं नाव आहे आराध्या आणि हे माझा फर्स्ट ब्लॉग आहे. आणि आज मी तुम्हाला माझे एक फर्स्ट ब्लॉग शेअर करणार आहे. आणि आम्हाला स्कूलला हॉलिडे लागले आणि मी आता 4th जाणार आहे. आणि मी आज माझा डेली ब्लॉग दाखवेल. त्याच्यासाठी मला कॅमेरा इथं हे करावं लागेल. मी टेबलवर बसले आहे आणि तुम्हाला माझे सगळे असे बुक्स दाखवते. हे मी माझं स्टिकर बुक बनवलेलं आहे. एवढेच आहे स्टिकर. नंतर अजून पेस्ट. आणि ही माझी जुन्या स्कूलची आहे. आणि ही कन्नड कॉपी आहे. कन्नड कॉपी. आणि हे मी एक क्लास लावला आहे SS ॲबॅकस म्हणून. त्याच्यासाठी हे टेबलची बुक आहे. हे सगळे मी टेबलने भरून लिहिलं आहे. आणि हे इंग्लिशचं आहे इंग्लिश कॉपी. आणि हे फॉर्म्युला इंग्लिश आणि मॅथ्ससाठी आहे. नंतर हे इंग्लिश कोर्स बुक आहे. मी खरंच दाखवेन तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये याचं. आणि हे सक्सेस ॲबॅकसचं हे बुक आहे. आणि ह्याच्यामध्ये एवढे सम्स असतात असे. आणि हे माझा मराठीचा हे बुक आहे जे की मी याचा घरीच अभ्यास करते, स्कूलमध्ये नाही असत. आणि हे आता मी तुम्हाला माझी मम्मा आणि भैया दाखवते. ही आहे माझी मम्मा. अशी दाखवती. नको अरू. डिलीट करते. हे भैया आहे. हे तिकडं हाईड अँड सीक खेळतो. आणि आता मी तुमच्याशी बोलते माझ्या बाहेर, नंतर एंड करते सध्या. आणि माझं नाव आहे परत एकदा माझं नाव आहे आराध्या. मी 3rd स्टँडर्ड म्हणजे 4th जाणार आहे आता. आणि मी कर्नाटकमध्ये राहते. आणि इथं मँगलोर जवळ पुत्तूरमध्ये राहते मी. हे गाव कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा कॉमेंट करून. आणि माझी मम्मीचं नाव मीरा आहे. माझ्या पप्पाचं नाव वसंत आहे. आणि माझ्या भैयाचं नाव रितेश आहे. आणि माझं बॉर्न ॲटलिस्ट आंध्र प्रदेशमध्ये झालं आणि मी महाराष्ट्रात. म्हणून आता मी इथंच माझा एंड ब्लॉग करते. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कॉमेंट करा. जय श्री कृष्णा. बाय. लव यू ऑल.